गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर BCom मध्ये शिकत असाल तर आणि अकाउंटन्सीची टेन्शन घेत असाल तर अजिबात चिंता करू नका. अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 4 मध्ये जो टॉपिक आहे होल्डिंग कंपनी, हा टॉपिक आपण शिकत आहोत. या टॉपिकचे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपली सुरू आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम स्क्रीनवरच आहे आणि त्याचा सोल्युशन, त्याच्या सगळ्या वर्किंग नोट्स आपण स्क्रीनवरच घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की होल्डिंग कंपनीची टेक्निक काय, वर्किंग नोट्स कशा सोडविल्या जातात आणि बॅलन्स शीट टॅली कशी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. फ्रॉम दी फॉलोइंग समराइज बॅलन्स शीट ऑफ एस लिमिटेड अँड टी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025. एस लिमिटेड आणि टी लिमिटेडचा बॅलन्स शीट दिलेला आहे. इथं खाली बघा, एस लिमिटेड ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे 450 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच इन टी लिमिटेड. एस लिमिटेडने 450 शेअर्स टी लिमिटेडचे खरेदी केलेले आहे आणि कधी खरेदी केले ती डेट ऑफ परचेस खूप महत्त्वाची असते आणि डेट ऑफ परचेस आहे ऑन 1 जुलै 2024. अंडरलाईन करा, कारण डेट ऑफ परचेसच खूप महत्त्वाची आहे. जर विद्यार्थी मित्रांनो डेट ऑफ परचेस ओपनिंग आणि क्लोजिंग डेट नसेल, मध्ये कुठेतरी शेअर्स खरेदी केले, तर तो इयर दोन पार्टमध्ये डिवाईड होतो, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर कसं ते आपण टाईम रेशोमध्ये बघणारच आहोत. दी बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, कंसामध्ये क्रेडिट सांगितलं. जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स सांगितला जाईल तर तो प्रॉफिटचा बॅलन्स असतो. डेबिट बॅलन्स सांगितला तर तो लॉसचा बॅलन्स असतो. तर हा प्रॉफिटचा बॅलन्स आहे 1 एप्रिलचा. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. त्याच्यानंतर जनरल रिझर्वचा सुद्धा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. याचा अर्थ क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटमध्ये आणि ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये आहे. याचा अर्थ क्लोजिंग बॅलन्सच्या अमाऊंट चेंज कराव्या लागतील, कारण ओपनिंग बॅलन्सेस इथं प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. म्हणून खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, शेवटपर्यंत बघा. दी बिल्स पेबल ऑफ टी लिमिटेड वर ऑल इश्यूड. ऑल इश्यू झालेले बिल्स पेबल. बरेच विद्यार्थी पूर्ण ॲडजस्टमेंटच वाचत नाही आणि लगेच इंटर कंपनी ओविंग सोडवतात. तर बिल्स पेबल सगळे इश्यू झालेले आहे, याचा अर्थ ते आपल्याला इंटर कंपनी ओविंग आपल्याला तिथं सोडवायचं नाही. द स्टॉक इन ट्रेड ऑफ टी लिमिटेड इन्क्लुडेड गुड्स वर्थ ₹2000 सप्लाइड बाय एस लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. 25%ने सप्लाय झाला कॉस्टने. तर स्टॉकची ॲडजस्टमेंट जेव्हा येणार तेव्हा आपण अनरिअलाइज प्रॉफिट ही वर्किंग नोट सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण पूर्ण रीड केलेला आहे. आता आपण सोडूया वर्किंग नोट्स. पहिली वर्किंग नोट्स नाव द्या आणि सगळ्यात अगोदर वर्किंग नोट्स सोडवण्यापूर्वी आपल्याला 2 रेशो कॅल्क्युलेट करायचे असतात. ते रेशो आपण कॅल्क्युलेट करूया. पहिला रेशो आपण कॅल्क्युलेट करूया टाईम रेशो. आणि टाईम रेशो आता प्रत्येकाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. भरपूर प्रॅक्टिस आपण केली. टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा असेल तर 3 डेट लिहा. ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट आणि मध्ये लिहा डेट ऑफ परचेस. तर ओपनिंग डेट, क्लोजिंग डेट दिलेली असते 31 मार्चला क्लोजिंग आहे 2025. तर ओपनिंग काय असेल 1/4/2024 आणि क्लोजिंग आहे 31/3/2025. आणि या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मध्ये लिहायची डेट ऑफ परचेस, ज्याला आपण अंडरलाईन केलं 1 जुलै. 1 जुलै म्हणजे 7वा महिना आहे. मग 1/7/2024 ही डेट ऑफ परचेस आहे. आता एकदम सिंपल लॉजिक आहे. ओपनिंग डेट पासून डेट ऑफ परचेस पर्यंत, ओपनिंग डेट पासून डेट ऑफ परचेस पर्यंत जो पण टाइम असेल तो टाइम पिरियड असेल कॅपिटल प्रॉफिटचा आणि डेट ऑफ परचेस पासून क्लोजिंग डेट पर्यंत जो काय टाइम पिरियड असेल तो असेल रेव्हेन्यू प्रॉफिटचा. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा असं डेट ऑफ परचेसमध्ये असेल, म्हणजे डेट ऑफ परचेस सुरुवातीला पण नाही आणि क्लोजिंग डेटला पण शेअर्स खरेदी केलेले नसेल, मध्येच कुठेतरी शेअर खरेदी केले असं असेल, तर त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम 2 भागामध्ये डिवाईड होणार, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि हे 2 पार्ट आपण फक्त क्लोजिंग बॅलन्ससाठी कॅल्क्युलेट करतो. लक्षात घ्या, क्लोजिंग बॅलन्ससाठी हे कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला रेशो काढायचा आहे, टाईम रेशो. मग आता मोजा 1 एप्रिल ते 1 जुलै किती टाईम पिरियड होतो बघा. 1 एप्रिल म्हणजे एप्रिल, मे, जून. जुलै घ्यायचा नाही कारण पहिल्याच तारीख आहे, जुलै पूर्ण झालेला नाही. मग एप्रिल, मे, जून 3च महिने आहे आणि 3 महिन्याचा टाईम असेल कॅपिटल प्रॉफिट. आता 12 पैकी 3 महिने कॅपिटल प्रॉफिट असेल तर शिल्लक राहिलेले किती महिने? 9 महिने. मग 9 महिने काय झाला रेव्हेन्यू प्रॉफिट. मोजायचं असं तर काउंट करू शकता तुम्ही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 9 महिने. तर 9 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट आणि 3 महिने कॅपिटल प्रॉफिट. मग खाली घ्या 3 महिने कॅपिटल प्रॉफिट, 9 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट. मग यांचा रेशो काढा.
याला एकाच संख्येने भाग जातं, 3 एक 3, 3 त्रिक 9, मग टाईम रेशो आला 1:3. म्हणजे एक भाग कॅपिटल प्रॉफिटला द्यायचा आणि 3 भाग रेव्हेन्यू प्रॉफिटला द्यायचे. कोणते? क्लोजिंग बॅलन्सचे. एक लक्ष द्या, याच्या अगोदर आपण कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू प्रॉफिट डिवाइड केला होता, पण तो 6-6 महिने येत होतं इक्वल, आणि 6-6 महिने आले तर आपण 1-1 करतो, परंतु इथं 1-1 रेशो नाही आला, कारण 3 आणि 9 महिने, मग यांचा रेशो 1-1 नाही, 1 आणि 3 असा आलेला आहे. मग टाईम रेशो 1:3 या पद्धतीने. आणि जेव्हा जेव्हा टाईम रेशो आपण कॅल्क्युलेट करतो तर टाईम रेशो फक्त क्लोजिंग बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरतात, एवढं लक्षात घ्या. दुसरा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होल्डिंगचा आणि मायनॉरिटीचा. त्याच्यासाठी सबसिडरी कंपनीचे शेअर्स टोटल कॅल्क्युलेट करायचे. मग टी लिमिटेड आपली सबसिडरी कंपनी आहे. टोटल शेअर्स ऑफ टी लिमिटेड. सबसिडरी कंपनीचे शेअर्स कसे कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला सिंपल लॉजिक सांगितलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये जा, सबसिडरी कंपनीचं कॅपिटल बघा. मग कॅपिटल किती? 60,000, आणि त्या कॅपिटलला टोटल फेस व्हॅल्यूने डिवाइड करा. मग फेस व्हॅल्यू 10 रुपये नाही आहे, 100 रुपये आहे. मग 6,000ला 100ने डिवाइड करा. मग किती येतात बघा. 6,000ला 100ने डिवाइड केलं तर उत्तर किती येणार? 600. किती येणार? 600 शेअर्स. मग टोटल सबसिडरी कंपनीकडे 600 शेअर्स आहे हे आपल्याला माहीत झालं. मग पुढच्या ओळीवर या 600 शेअर्स, 600 शेअर्स. आता हे 600 शेअर्समध्ये 2 पार्टिसिपंट आहे, 2 त्याचे उमेदवार आहे, एक होल्डिंग आणि एक मायनॉरिटी. मग 600 शेअर्स आपण होल्डिंग आणि मायनॉरिटी. होल्डिंग आपली एस लिमिटेड आहे आणि मायनॉरिटी. मग होल्डिंगने किती शेअर्स खरेदी केले ते आपल्याला दिलेलं आहे पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये, 450 शेअर्स. मग 600 पैकी 450 होल्डिंग कंपनीने शेअर्स खरेदी केले, तर 600मधून 450 वजा करा, शिल्लक राहिले किती? 150, ते खरेदी केले मायनॉरिटीने. मग आपल्याला दोघांचे शेअर्स मिळाले. रेशो कॅल्क्युलेट करा. 1-1 झिरो कट झाला. मग 1-1 झिरो कट म्हणजे किती राहिले? 45 आणि 15. मग 15ला आणि 45ला एकाच संख्येने भाग जातो, 15नेच भाग जातो. 15-1 15, 15 त्रिक 45. डायरेक्ट रेशो आला 3 आणि 1. म्हणजे टाईम रेशो 1:3, आणि हा रेशो जो आला होल्डिंगचा आणि मायनॉरिटीचा तो कसा आला? 3:1. या पद्धतीने हा रेशो कशासाठी वापरतात? तर होल्डिंग आणि मायनॉरिटीला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हा रेशो वापरायचा, आणि क्लोजिंग बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी टाईम रेशो वापरायचा. तर चला पहिली वर्किंग नोट सोडूया. कॅपिटल प्रॉफिट ऑब्लिक कॅपिटल लॉस. कॅपिटल प्रॉफिट याचा आन्सर लॉसमध्ये पण येऊ शकतं, म्हणून कॅपिटल लॉस. कॅपिटल प्रॉफिटमध्ये सगळ्यात अगोदर ओपनिंग बॅलन्सेस लिहायचे, आणि ओपनिंग बॅलन्सेसला कोणताच रेशो वापरायचा नाही. पूर्णच्या पूर्ण ओपनिंग बॅलन्स फक्त कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचे. बॅलन्स कुणाचे असतात? रिझर्व्ह आणि प्रॉफिटचे, बस. मग लायबिलिटीला बघा, इथं जे बॅलन्स दिले हे सगळे क्लोजिंग आहे. ओपनिंग आपण चेक करायचं, ओपनिंग इथं दिलं का बॅलन्स शीटला? नाही. मग आपण ॲडजस्टमेंटला चेक करू. ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेले बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिटचा, आणि डेबिट बॅलन्स म्हणजे लॉसचा. डेबिट बॅलन्स दिला तर कंसामध्ये मायनसमध्ये लिहायचा, तो लॉस आहे. पण आता क्रेडिट दिला तर डायरेक्ट लिहा, तो प्रॉफिट आहे. 1 एप्रिलचा म्हणजे ओपनिंग आहे तो 6,000, आणि जनरल रिझर्वचा पण ओपनिंग दिला 15,000. मग जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस दोघांचे ओपनिंग दिले, मग हे दोन्ही ओपनिंग अगोदर लिहून टाका. मग पहिले लिहा जनरल रिझर्व ओपनिंग बॅलन्स, किंवा डेट लिहा वाटलंच तर. ओपनिंग शब्द लिहा किंवा डेट लिहा. 1/4/24. जनरल रिझर्व पूर्णचे पूर्ण लिहून टाकायचा. जनरल रिझर्व किती? 15,000. ओपनिंग बॅलन्स काहीच करायचं नाही, पूर्ण कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचं. दुसरा प्रॉफिट आहे का लॉस येतो? क्रेडिट बॅलन्स दिला म्हणजे प्रॉफिट आहे, लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट, आणि डेबिट दिला तर लॉस असेल तर लेस करायचा, प्रॉफिट असेल तर आपण नेहमी ॲड करतो. मग ॲड प्रॉफिट अँड लॉस, तो सुद्धा 1 एप्रिलचा दिला, आणि तो दिलेला आहे बघा ॲडजस्टमेंट 6,000. 2 ओपनिंग बॅलन्स दिले होते, दोन्ही लिहिले, संपलं. आता क्लोजिंग बॅलन्स. मग आता क्लोजिंग बॅलन्स तर बॅलन्स शीटमध्ये दिले, तर मी तुम्हाला सिंपल नोट सांगितलेली आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही बॅलन्स शीटमध्ये दिलेले असतील तर क्लोजिंग बॅलन्स आहे तसेच रेकॉर्ड करा, त्याच्यामध्ये चेंज करू नका. परंतु क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आणि त्यांचे ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये असतील तर अशा वेळेस क्लोजिंग बॅलन्स आहे तसे घेऊ नका, त्याच्यामध्ये चेंज करा. आता ओपनिंग बॅलन्स जनरल रिझर्वचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा ॲडजस्टमेंटमध्ये आलेला आहे, याचा अर्थ जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉसचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो आहे तसा घेता येणार नाही, त्याच्यामध्ये चेंज होणार. मग पहिला क्लोजिंग घ्या, लायबिलिटीचे सगळे बॅलन्सेस आपण ॲडच करतो. मग पहिला क्लोजिंग घ्या जनरल
जनरल रिझर्व. आता जर जनरल रिझर्वचा ओपनिंग बॅलन्स शीटमध्येच असता तर जनरल रिझर्वचा क्लोजिंग बॅलन्स आहे तसाच घेतला असता आपण, परंतु आता आहे तसा घेता येणार नाही. जनरल रिझर्वचा क्लोजिंग बॅलन्स आपण फक्त सबसिडरी कंपनीचे बघत असतो. किती आहे? 18,000. 18,000 तुम्ही घेऊ शकत नाही. मग काय करायचं? या 18,000 मधून ओपनिंग रिझर्व नेहमी वजा करायचा. जनरल रिझर्व ओपनिंग किती? 15,000. मग क्लोजिंग जनरल रिझर्व मधून ओपनिंग रिझर्व लेस करा जेव्हा जेव्हा ओपनिंग रिझर्व ॲडजस्टमेंटमध्ये दिला जाईल. मग 18,000 मधून 15,000 वजा होतील. आता जनरल रिझर्व किती आला? 3,000. मग क्लोजिंग जनरल रिझर्वची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती? 3,000. लगेच लिहायचे का? नाही. जनरल रिझर्व टोटल क्लोजिंग 3,000 आहे, पण 3,000 क्लोजिंग जनरल रिझर्व इयर आपला 2 भागामध्ये डिवाइड झाला, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर याचा अर्थ ते 3,000 कॅपिटल प्रॉफिटमध्ये पण जातील आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये पण जातील ॲज पर देअर टाईम रेशो. मग टाईम रेशोनुसार 1 शेअर जाणार कॅपिटल प्रॉफिटमध्ये आणि 3 शेअर जाणार रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. मग 1 आणि 3 टोटल झाले 4. मग इथं 3,000ला टोटल रेशो किती? 4 गुणिले कॅपिटल प्रॉफिटचा शेअर किती आहे? कॅपिटल प्रॉफिटचा शेअर 1च आहे. मग कॅपिटल प्रॉफिट गुणिले 1. मग करा कॅल्क्युलेटरवर. 3,000चे 4 शेअर करायचे आणि 1 शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये ट्रान्सफर करा. मग 3,000 भागिले 4 गुणिले 1. आन्सर येणार 750. मग फक्त 750 रुपये जनरल रिझर्व कॅपिटल प्रॉफिटमध्ये जाणार आणि बाकीचा जो जनरल रिझर्व आहे ना तो रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार. आता तसाच अजून एक प्रॉफिट आहे लायबिलिटी साईडला, प्रॉफिट अँड लॉस. आता या प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटीचा बॅलन्स असतो. या प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स 27,000 आहे, पण 27,000 आपण घेणार नाही. जसं 18,000 होता तसा आपण त्याच्यातून फक्त 3,000 घेतला. तर आता क्लोजिंग बॅलन्स 27,000 आहे, पण 27,000 घेऊ नका, कारण याचा ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिला. समजा याचा ओपनिंग बॅलन्स जर बॅलन्स शीटलाच असता तर आपण डायरेक्ट 27,000 घेतले असते, परंतु आता आपण 27,000 घेणार नाही. मग चेंज करणार 27,000 क्लोजिंग बॅलन्सला. काय चेंज करणार? तर सिंपल लॉजिक आहे. क्लोजिंग बॅलन्स प्रॉफिटचा आहे क्रेडिट आणि ओपनिंग बॅलन्स सुद्धा प्रॉफिटचा असेल, म्हणजे क्लोजिंग पण प्रॉफिट ओपनिंग पण प्रॉफिट, तर लेस करायचं. जसं जनरल रिझर्व लेस केला होता तसाच. मग बघा इथं ओपनिंग सुद्धा प्रॉफिटचाच आहे. किती? 6,000. मग क्लोजिंगमधून ओपनिंग काय होणार? वजा होणार आणि आपल्याकडे क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळणार किती? आपला क्लोजिंग प्रॉफिट 21,000. समजा सर हा ओपनिंग प्रॉफिट अँड लॉसचा असता तर, डेबिट बॅलन्स असता तर लक्षात घ्या क्लोजिंग प्रॉफिट, परंतु ओपनिंग जर लॉस असेल तर लेस करायचा नाही, ॲड करायचं. म्हणजे 6,000 आपण ॲड केले असते, परंतु आता आपण ओपनिंग 6,000 लेस का केले? कारण क्लोजिंग पण प्रॉफिटचाच बॅलन्स आहे आणि ओपनिंगसुद्धा प्रॉफिटचाच बॅलन्स आहे. मग क्लोजिंग आणि ओपनिंग दोन्ही पण प्रॉफिटचे बॅलन्स असतील तर क्लोजिंगमधून ओपनिंग वजा करा, शिल्लक राहिला क्लोजिंग 21,000. परंतु क्लोजिंग जर प्रॉफिटचा असेल आणि ओपनिंग बॅलन्स लॉसचा असेल तर ओपनिंग बॅलन्स वजा करण्याऐवजी ॲड करा. जर ओपनिंग बॅलन्स लॉसचा असता तर आपण 6,000 ॲड केले असते आणि मग आपला क्लोजिंग बॅलन्स वेगळा आला असता. आता आपण क्लोजिंग पण प्रॉफिट ओपनिंग पण प्रॉफिट, ओपनिंग बॅलन्स क्लोजिंगमधून फक्त लेस करा. आता आपला क्लोजिंग बॅलन्स खरा 21,000 आहे. मग 21,000 पैकी कॅपिटल प्रॉफिटमध्ये काही जाणार, काही रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार, कारण क्लोजिंग बॅलन्स रेव्हेन्यू प्रॉफिट आणि कॅपिटल प्रॉफिट दोन्हीकडे जाणार. ओपनिंग बॅलन्स पूर्ण जाणार, परंतु क्लोजिंग बॅलन्स टाईम रेशोनुसार कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार. मग क्लोजिंग बॅलन्स किती? 21,000. मग 21,000ला भागायचं रेशोनुसार टोटल रेशो किती? 1 आणि 3 4, पण कॅपिटल प्रॉफिटमध्ये 1च भाग जाणार आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 3 जाणार. मग कॅपिटल प्रॉफिटला 1च शेअर द्या. टोटल रेशो 4 गुणिले 1च शेअर याला द्या. मग 21,000 भागिले 4 गुणिले 1, 5,250. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स इथं फक्त किती जाणार? 5,250. दोन्ही क्लोजिंग बॅलन्स ट्रान्सफर केले. 1 शेअर आपण कॅपिटल प्रॉफिटला दिला आणि 3 शेअर आपण रेव्हेन्यू प्रॉफिटला देणार. तर संपले. ओपनिंग पण रेकॉर्ड झाले, क्लोजिंग पण रेकॉर्ड झाले. ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन असेट काही वगैरे नाही असती तर आपण इकडे ॲडलेस केली असती. संपलं. मग करा टोटल. 15,000 प्लस 6,000 प्लस 750 प्लस 5,250. टोटल आले 27,000. टोटल किती आले? 27,000. आणि आलेलं उत्तर मायनसमध्ये नाही, प्लसमध्ये पॉझिटिव्ह आहे, तर नाव द्या कॅपिटल प्रॉफिट.
काय नाव द्या, कॅपिटल प्रॉफिट. आणि कॅपिटल प्रॉफिट आलं की पुढच्या ओळीवर आपण ते दोघांना डिस्ट्रीब्यूट करणार. मग पुढच्या ओळीवर लिहा 27,000 आणि दोघांमध्ये पहिले होल्डिंग कोण, एस लिमिटेड, आणि दुसरं कोण, मायनॉरिटी. होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर टाईम रेशो नाही वापरायचा, ॲक्विजिशन रेशो. होल्डिंगचा 3 आणि मायनॉरिटीचा 1, होल्डिंगचा 3 आणि मायनॉरिटीचा 1. मग इकडे लिहा होल्डिंगच्या खाली 3 आणि मायनॉरिटीच्या खाली 1. मग 3 आणि 1 किती, 4. मग टोटल अमाऊंट 27,000 भागिले टोटल रेशो किती, 4. मग उत्तर आलं 6,750. आलेलं उत्तर जे आहे 6,750 तो एक शेअर असतो, तो एक शेअर जाणार मायनॉरिटीला. मग मायनॉरिटीला एक शेअर जाऊ द्या 6,750 गुणिले 3 शेअर होल्डिंगला जाऊ द्या 20,250. 20,250 कुणाला गेले, होल्डिंगला. तर या पद्धतीने आपण 27,000चा काही शेअर 3 भाग होल्डिंगला ट्रान्सफर केले, एक शेअर मायनॉरिटीला ट्रान्सफर केलं. या पद्धतीने कॅपिटल प्रॉफिटच वर्किंग नोट खूप महत्त्वाची आहे. आता समजा हे ओपनिंग बॅलन्स जर ॲडजस्टमेंटमध्ये बॅलन्स शीटमध्ये असते ना, तर आपण डायरेक्ट जनरल रिझर्व किती घेतला असता, आहे तेवढाच 18,000, आणि प्रॉफिट अँड लॉससुद्धा आहे तसाच घेतला असता 27,000. परंतु आपल्याला ते वजा करावे लागले कारण ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये दिले. ओपनिंग बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये रिझर्वचा आला तर लेस करा, क्लोजिंगमधून ओपनिंग रिझर्व लेस करा, फायनल क्लोजिंग 3,000. त्याच्यापैकी तो क्लोजिंग कॅपिटल प्रॉफिटमध्ये 1 शेअर आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 3 शेअर या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करा. आता दुसरी वर्किंग नोट रेव्हेन्यू प्रॉफिट. दुसरी वर्किंग नोट रेव्हेन्यू प्रॉफिट ऑब्लिक लॉस. तर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये ओपनिंग बॅलन्स येतच नाही, फक्त क्लोजिंग बॅलन्स येतात. मग एकदा कॅपिटल प्रॉफिट सॉल्व झाली तर रेव्हेन्यू प्रॉफिट तर त्याच्यावरून 1 मिनिटात सॉल्व होते. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्स येतात. क्लोजिंग बॅलन्स फक्त 2च आहे, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. मग लिहा पहिला जनरल रिझर्व. पहिला कोणता, जनरल रिझर्व. परत कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, कॅल्क्युलेशन एकदाच करायचं, कॅपिटल प्रॉफिटमध्ये सोडवलेलं आहे. मग जनरल रिझर्व आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. फायनल जनरल रिझर्व क्लोजिंग किती आला होता, 3,000. मग जनरल रिझर्व आपला क्लोजिंग आहे 3,000. फक्त हा 3,000 रेशोनुसार रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये जाणार. तर टाईम रेशो बघा, टाईम रेशो आपल्याला सांगतोय की 1 शेअर कॅपिटल प्रॉफिटला आणि 3 शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटला. मग 1 आणि 3 किती, 4. मग इकडे या भागायचं टोटल 4ने आणि रेव्हेन्यू प्रॉफिटला शेअर किती द्यायचे, 3. मग 3,000 पैकी 3,000 भागिले 4 गुणिले 3 किती आले, 2,250. मग इथे लिहा 2,250. आता अजून एक दुसरं लॉजिक सांगतो, ते कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. जनरल रिझर्व तुम्हाला माहिती आहे 3,000 आले. 3,000 पैकी कॅपिटल प्रॉफिटमध्ये किती दिले, 750. मग 3,000 मधून 750 वजा करा, शिल्लक राहिले 2,250, ते जाणार रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. आता दुसरा क्लोजिंग बॅलन्स फक्त प्रॉफिट अँड लॉस, फक्त क्लोजिंग बॅलन्स लिहायचे. मग प्रॉफिट अँड लॉस याच्यात ॲड करा कारण तो लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस. आता याचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स आपण शोधलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स किती आहे, क्लोजिंग बॅलन्स चेंज झाल्यानंतर किती राहिला होता, 21,000. मग 21,000 टोटल रेशो 4 आणि रेव्हेन्यू प्रॉफिटचे शेअर किती आहे, 3. हे कॅल्क्युलेशन करा. मग 21,000 भागिले 4 गुणिले 3 किती येणार, 15,750. आणि कॅल्क्युलेशन नाही करायचं असेल तर सिंपल आहे, कॉमन सेन्सचा भाग आहे. टोटल 21,000 आला होता. 21,000 पैकी 5,250 इकडे गेला कुठं, कॅपिटल प्रॉफिटमध्ये. मग 21,000 मधून 5,250 वजा करा, शिल्लक राहिलेला कुठे जाणार, रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये आपण 3 शेअर वाटले बघा, इथं 3 इथं 3. आणि कॅपिटल प्रॉफिटमध्ये क्लोजिंग बॅलन्सचे फक्त 1 शेअर वाटले, 1. या पद्धतीने आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट क्लोजिंग बॅलन्स डिस्ट्रीब्यूट केले. म्हणजे टाईम रेशो फक्त क्लोजिंग बॅलन्ससाठी वापरायचा. 2 क्लोजिंग बॅलन्स होते, टोटल 3,000. 3,000चा 1 शेअर 750 कॅपिटल प्रॉफिटला, 3,000चे 3 शेअर 2,250 रेव्हेन्यू प्रॉफिटला. प्रॉफिट अँड लॉसचा क्लोजिंग बॅलन्स 21,000, त्याचा 1 शेअर 21,000चा 1 शेअर 5,250 कॅपिटल प्रॉफिटमध्ये आणि 21,000चे 3 शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 15,750. क्लोजिंग बॅलन्स 2च होते, संपलं. याच्यामध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्स येतात. मग टोटल करा, 2,250 प्लस 15,750 किती आले, 18,000. किती आले, 18,000. आलेलं उत्तर पॉझिटिव्ह आहे. मग याला नाव द्या रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. तर रेव्हेन्यू प्रॉफिट आलं आपलं 18,000.
आणि कॅपिटल प्रॉफिट आलं 27,000. 27,000 जसे होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट केले तसेच हे 18,000सुद्धा डिस्ट्रीब्यूट करा. मग पुढच्या ओळीवर 18,000 होल्डिंग आणि मायनॉरिटी. मग पहिले लिहा एस लिमिटेड आणि दुसरं लिहा मायनॉरिटी. होल्डिंग आणि मायनॉरिटीला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर टाईम रेशो नाही तर त्यांचा कोणता होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो 3 आणि 1. मग होल्डिंगचे 3 आणि मायनॉरिटीचे 1. मग 3 आणि 1 टोटल किती झाले 4. मग 18,000ला टोटल 4ने डिवाईड करा. उत्तर आलं 4,500. आलेला आन्सर हे 1 शेअर असतो. मग 1 शेअर म्हणजे मायनॉरिटीचा 4,500 आणि 4,500 गुणिले 3 शेअर होल्डिंगला द्या 13,500. मग होल्डिंगला गेले 13,500 आणि मायनॉरिटीला जाणार 4,500. असे टोटल 18,000 मायनॉरिटी आणि होल्डिंग दोघांमध्ये आपण ट्रान्सफर केले. या दोनच वर्किंग नोट खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या पुढच्या तर खूप इझी वर्किंग नोट आहे, सेम सोडवतात. तिसरी वर्किंग नोट मायनॉरिटी. मग मायनॉरिटी इंटरेस्ट सोडवायची पद्धत सेम आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे आउटसाइडर हू परचेस द रिमेनिंग शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी. मग मायनॉरिटी इंटरेस्ट कसं सोडवायचं तर सगळ्यात पहिले मायनॉरिटीने शेअर्स किती परचेस केले ते लिहा. मग लिहा शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी. शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी आणि मायनॉरिटीने किती शेअर्स खरेदी केले ते आपण रेशोमध्ये सोडवलेले आहे. मग रेशो बघा, मायनॉरिटीने किती शेअर्स खरेदी केले. टोटल शेअर 600 होते सबसिडरी कंपनीजवळ, त्याच्यापैकी 450 होल्डिंगने खरेदी केले आणि 150 मायनॉरिटीने खरेदी केले. मग मायनॉरिटीने किती शेअर्स खरेदी केले 150. मग लिहा कंसामध्ये 150 शेअर्स गुणिले त्याची फेस व्हॅल्यू किती आहे 100. मग 150 गुणिले 100 करा, उत्तर येणार 15,000. सॉरी, उत्तर किती आलं 15,000. नेहमी असंच सोडवायचं. आणि याच्यानंतर फक्त 2 वर्किंग नोट कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट या वर्किंग नोटमधला मायनॉरिटीचा शेअर इथं ट्रान्सफर करायचा. वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट असेल तर मायनॉरिटीचा शेअर ॲड करायचा. वर्किंग नोटचं उत्तर लॉस असेल तर मायनॉरिटीचा शेअर लेस करायचा. मग आता दोन्ही वर्किंग नोटचं उत्तर प्रॉफिट आलेलं आहे, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर मायनॉरिटीचा शेअर तिथं ट्रान्सफर करा. मी सर्कल करून ठेवतो. किती मायनॉरिटीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये 6,750. मग या वर्किंग नोटमध्ये ॲड मायनॉरिटी शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट 6,750. आता जसं कॅपिटल प्रॉफिटमधलं ट्रान्सफर केला तसं रेव्हेन्यू प्रॉफिटमधलं पण ट्रान्सफर करा. दोन्ही वर्किंग नोटचा शेअर मायनॉरिटीचा ट्रान्सफर करायचा मायनॉरिटीमध्ये. मायनॉरिटी शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये मायनॉरिटीचा शेअर किती बघा वर्किंग नोट. ही रेव्हेन्यू प्रॉफिटची वर्किंग नोट. मायनॉरिटीचा शेअर परत सर्कल करतो किती 4,500. मग करा 4,500 ॲड आणि संपलं. मायनॉरिटीचे शेअर्स घ्यायचे आणि कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमधला मायनॉरिटीचा शेअर ट्रान्सफर करायचा. मग 15,000 प्लस 6,750 प्लस 4,500 टोटल आले 26,250. 26,250 हा झाला आपला मायनॉरिटी इंटरेस्ट आणि हे आपण लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करणार. मग 26,250 दोन्ही शेअर आपण ॲड केले कारण उत्तर कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू प्रॉफिट होतं. कॅपिटल लॉस रेव्हेन्यू लॉस असेल तर मायनॉरिटीचा शेअर लेस करायचा. चौथी वर्किंग नोट कॉस्ट ऑफ कंट्रोल. कॉस्ट ऑफ कंट्रोल या वर्किंग नोटचं उत्तर गुडविल पण येऊ शकतं, कॅपिटल रिझर्व्ह पण येऊ शकतो. फक्त याच्या पहिल्या 2 स्टेप फिक्स आहे त्या व्यवस्थित सोडवा. याची सुरुवात करायचं शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी. इथं शेअर्स परचेस बाय मायनॉरिटी, इथं शेअर्स परचेस बाय होल्डिंग कंपनी आणि त्या शेअरची किंमत. मग कॉस्ट ऑफ शेअर्स परचेस बाय होल्डिंग कोण आहे एस लिमिटेड. मग एस लिमिटेडने होल्डिंगने किती रुपयाचे शेअर्स खरेदी केले हे नेहमी कुठं दिलं जातं असेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग इन्व्हेस्टमेंट इन टी लिमिटेड 450 शेअर खरेदी केले होते. किती रुपयाचे 72,000चे. मग 72,000 रुपयाचे शेअर खरेदी केलेले आहे. लिहा 72,000. किती रुपयाचे शेअर खरेदी केले 72,000चे. याच्यातून या शेअरची फक्त फेस व्हॅल्यू वजा करा. लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स आणि प्रत्येक वेळेस असंच सोडवणार आपण. या 2 स्टेप कंपल्सरी अशाच सोडवायच्या. मग फेस व्हॅल्यू वजा करा.
टोटल शेअर्स होल्डिंगने किती खरेदी केले 450. मग कंसामध्ये लिहा 450 शेअर्स गुणिले प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू किती 100. मग 450 गुणिले 100 करा कॅल्क्युलेटरवर, उत्तर येणार 45,000. किती आलं 45,000. मग 72,000 मधून 45,000 वजा करा, उत्तर शिल्लक राहिलं 27,000. आता जी अमाऊंट शिल्लक राहिली ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, प्लसमध्ये आली का मायनसमध्ये आली, प्लसमध्ये आली. मग जेव्हा जेव्हा उत्तर पॉझिटिव्ह येणार सिच्युएशन कोणती असणार गुडविलची. लिहून ठेवा गुडविल. सिच्युएशन कोणती आहे गुडविलची. जेव्हा जेव्हा फेस व्हॅल्यूपेक्षा खरेदी केलेली किंमत जास्त असेल गुडविल येणार. फेस व्हॅल्यू जास्त असेल तर कॅपिटल रिझर्व्ह आणि फेस व्हॅल्यू कमी असेल तर गुडविल. कशापेक्षा खरेदी केलेल्या किमतीपेक्षा. लक्षात ठेवा. मग गुडविल आली तर या वर्किंग नोटमध्ये पहिल्या 2 स्टेप झाल्यानंतर फक्त कॅपिटल प्रॉफिटचा शेअर होल्डिंग कंपनीचा कॅपिटल प्रॉफिट या वर्किंग नोटमधला शेअर आपण इथं ट्रान्सफर करतो आणि ट्रान्सफर करत असताना गुडविलची सिच्युएशन असेल आणि कॅपिटल प्रॉफिट असेल तर आपण लेस करणार होल्डिंगचा शेअर. मग गुडविलची सिच्युएशन आहे फक्त एवढं बघा, कॅपिटल प्रॉफिट आहे का लॉस आहे. कॅपिटल प्रॉफिट असेल तर लेस करा, लॉस असेल तर ॲड करा. आता होल्डिंगचा शेअर परत सर्कल करतो. किती आहे 20,250. हा तिथं काय होणार लेस होणार, कारण कॅपिटल प्रॉफिट आहे आणि गुडविलची सिच्युएशन आहे. मग 20,250 तिथं लेस करा. वर्किंग नोटमध्ये या लेस एस लिमिटेड शेअर इन कॅपिटल प्रॉफिट. नेहमी एवढंच करायचं. या 2 स्टेप झाल्यानंतर कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटमध्ये जायचं. होल्डिंगचा शेअर गुडविल असेल आणि वर्किंग नोट प्रॉफिटची असेल तर लेस करायचं आणि लॉसची असेल तर ॲड करायचं. आणि समजा कॅपिटल रिझर्व्ह असेल तर कॅपिटल प्रॉफिटचा शेअर ॲड करायचा, कॅपिटल लॉसचा शेअर लेस करायचा होल्डिंगचा. एवढं लक्षात ठेवा. मग 27,000 मध्ये होल्डिंगचा शेअर किती आहे 20,250. 20,250 लेस करा. मग 27,000 वजा 20,250 शिल्लक राहिले 6,750. अजून पण मायनसमध्ये उत्तर आलेलं नाही, म्हणजे अजून पण आपलं काय चालू आहे गुडविलच चालू आहे. आन्सर जेव्हा चेंज होणार आणि मायनसमध्ये जाणार तेव्हा त्याला कॅपिटल रिझर्व्ह म्हणायचं. मग गुडविल आलं 6,750. होल्डिंग कंपनीचा शेअर कॅपिटल प्रॉफिटमधला ट्रान्सफर केला. आता कॅपिटल प्रॉफिटचे दोन्ही पण शेअर ट्रान्सफर झाले. रेव्हेन्यू प्रॉफिटचा फक्त मायनॉरिटी ट्रान्सफर झाला. सर हा कुठं जाणार मग, तर लक्षात घ्या रेव्हेन्यू प्रॉफिटचा होल्डिंगचा शेअर हा शेवटी प्रॉफिट अँड लॉसमध्ये होल्डिंगच्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये जातो, तो कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये जात नाही. झालं. आता याच्यानंतर फक्त एवढं चेक करायचं, जुन्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिली तर ती गुडविल असेल तर ॲड करायचं, कॅपिटल रिझर्व्ह असेल तर लेस करायचं. मग आता गुडविल आहे आणि इथं पण गुडविल दिली, होल्डिंगची 12,000 आणि सबसिडीची 9,000. मग गुडविलमध्ये गुडविल काय होणार ॲड होणार. म्हणजे सिच्युएशन गुडविलची असेल आणि जुन्या बॅलन्स शीटमध्ये पण गुडविल दिलं तर जुन्या बॅलन्स शीटचं गुडविल या गुडविलमध्ये ॲड करा. मग ॲड टोटल गुडविल म्हणायचं त्याला, टोटल गुडविल. म्हणजे दोन्ही मिळून 12 आणि 9. मग कंसामध्ये लिहा 12,000 प्लस 9,000. मग 12 आणि 9 किती होतात 21,000. मग टोटल करा 21,000 आणि 6,750 27,750. संपलं. आलेलं उत्तर परत पॉझिटिव्हच आहे, निगेटिव्ह मायनसमध्ये आलेलं नाही. हा झाला फायनल गुडविल. मग फायनल गुडविल आला 27,750. या पद्धतीने आपण मायनॉरिटी पण सोडवलं आणि गुडविल पण सोडवलं. पुढची वर्किंग नोट नंबर 5. वर्किंग नोट नंबर 5 आपण कोणती सोडवत असतो विद्यार्थी मित्रांनो, तर वर्किंग नोट नंबर 5 आपण सोडवतो प्रॉफिट अँड लॉस. पण प्रॉफिट अँड लॉस सोडू नका, वर्किंग नोट नंबर 5 सोडवा अनरिअलाइज प्रॉफिट, कारण स्टॉकवर ॲडजस्टमेंट आली. मग जेव्हा जेव्हा स्टॉकवर ॲडजस्टमेंट येणार तेव्हा ही वर्किंग नोट सोडवायची अनरिअलाइज प्रॉफिट. आणि अनरिअलाइज प्रॉफिट सोडवायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला तयार पाहिजे आणि फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा फॉर्म्युला नेहमी पहिल्यांदा सुरुवातीलाच लिहून घ्यायचा जेव्हा जेव्हा आपण अनरिअलाइज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. आणि या फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण या 2 अमाऊंट ज्या दिसतात कॉस्ट किंवा सेलिंग प्राइस या दोघांपैकी एकाला आपण 100 मानणार. कुणाला 100 मानायचं, प्रॉब्लेममध्ये
ॲट कॉस्टने माल सप्लाय झाला तर कॉस्टला 100 माना, ॲट इनवॉइसने माल सप्लाय झाला तर इनवॉइस म्हणजे सेलिंग प्राईसला 100 माना. मग वाचा इथं, स्टॉक इन ट्रेड ऑफ टी लिमिटेड इन्क्लुडेड गुड्स वर्थ ₹2000 सप्लाइड बाय एस लिमिटेड ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. कॉस्टने सप्लाय झाला, ऑन कॉस्ट. बघा मग जेव्हा जेव्हा कॉस्टने सप्लाय होईल कॉस्टला 100 माना, प्लस प्रॉफिट म्हणजे ते पर्सेंटेज, किती पर्सेंटेज आहे 25, मग 25 आहे प्रॉफिट. 100 आणि 25 किती झाले 125. झालं सूत्र तयार. आणि एकदा सूत्र तयार झालं तर खूप सोपं आहे, फक्त स्टॉकची अमाऊंट बघायची. कितीचा स्टॉक सप्लाय झाला 2000चा, मग 2000ची अमाऊंट घ्या. पुढच्या ओळीवर जेवढी अमाऊंट सप्लाय झाली तेवढी अमाऊंट घ्या 2000, त्याला फक्त डिवाइड करा इनवॉइस प्राईसने. नेहमी इनवॉइस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईसने डिवाइड करा 125 आणि त्याला मल्टिप्लाय करा प्रॉफिटने. प्रॉफिट किती 25. नेहमी स्टॉकची अमाऊंट जी सप्लाय झाली ती घ्या, त्याला सेलिंग प्राईसने डिवाइड करा आणि प्रॉफिटने मल्टिप्लाय करा. मग 2000 भागिले 125 गुणिले 25, उत्तर आलं 400. किती आलं 400. 400 रुपये उत्तर आलं. लगेच विद्यार्थी इथं थांबून घेतात. 400 रुपये उत्तर आल्यानंतर ते 400 रुपये आपल्याला होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग होल्डिंग आणि मायनॉरिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. इथं 400ला आपण परत असा डायग्राम करू, एस लिमिटेड आणि मायनॉरिटी. मग होल्डिंग आणि मायनॉरिटीचा रेशो आपल्याला माहिती 3:1. याला 3 शेअर, याला 1 शेअर. मग 3 आणि 1 किती होतात 4. 400ला 4ने भाग दिलं तर 100 रुपयेचा 1 शेअर येतो. मग 100 रुपये जाणार मायनॉरिटीला आणि 300 रुपये जाणार होल्डिंगला. तर या पद्धतीने आपण अनरिअलाइज प्रॉफिट सोडवला. आता एक लक्षात घ्या, अनरिअलाइज प्रॉफिट नेहमी आपण जेव्हा कॅल्क्युलेट केला टोटल त्याच्यापैकी फक्त होल्डिंगचा आपण विचारात घेणार, मायनॉरिटीचा तसाच सोडून द्या. आपल्याला होल्डिंगचा महत्त्वाचा आहे. मग होल्डिंगचा किती आहे 300 रुपये. हा अनरिअलाइज प्रॉफिट 300 रुपये. काय करणार आपण, याचे 2 इफेक्ट करणार. एक, आपल्या प्रॉफिट अँड लॉस होल्डिंगच्या प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करणार आणि दुसऱ्यांदा स्टॉकमधून लेस करणार. म्हणजे याचे 2 इफेक्ट होणार. लायबिलिटीला होल्डिंगच्या प्रॉफिट अँड लॉसमधून लेस होणार आणि असेटला स्टॉकमधून लेस होणार. मग आता ही वर्किंग नोट आपली झाली. वर्किंग नोट शेवटची 6 नंबर, प्रॉफिट अँड लॉस. आणि हे प्रॉफिट अँड लॉस आपण फक्त होल्डिंगचं कॅल्क्युलेट करतो म्हणून फक्त होल्डिंगचं प्रॉफिट अँड लॉस घ्या, फक्त होल्डिंगचं. मग बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह नाही, फक्त प्रॉफिट अँड लॉस. मग प्रॉफिट अँड लॉस फक्त एकच आहे, बॅलन्स शीटचाच घ्यायचा, ॲडजस्टमेंटचा घ्यायचा नाही, फक्त बॅलन्स शीटचा होल्डिंगचा प्रॉफिट अँड लॉस. आणि बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स फक्त होल्डिंगचा, सबसिडरीचे वर्किंग नोटमध्ये झाले. आता फक्त होल्डिंगचा बघा किती आहे 42,000. मग होल्डिंगचा प्रॉफिट घ्या 42,000. आता या प्रॉफिटमध्ये होल्डिंग कंपनीचा शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटच्या वर्किंग नोटमधला ट्रान्सफर करायचा. मग बघा इथं कॅपिटल प्रॉफिटचे तर दोन्ही शेअर ट्रान्सफर झाले होते, पण रेव्हेन्यू प्रॉफिटचा एक बाकी आहे. हा जो शेअर आहे ना आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये ट्रान्सफर करतो. मग लक्षात घ्या, आता याला मी सर्कल करतो. झाले का ट्रान्सफर दोन्ही पण. आता होल्डिंगचा शेअर किती आहे 13,500. कोणत्या याच्यातला रेव्हेन्यू प्रॉफिटमधला, तो जाणार प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग काय करायचा, उत्तर जर प्रॉफिटचा असेल तर आपल्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये हा शेअर ॲड होणार. उत्तर जर लॉस असेल तर हा शेअर लेस करायचा. आता ॲड करणार आपण होल्डिंगचा शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये किती 13,500. मग ॲड करा, ॲड एस लिमिटेड शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये होल्डिंग कंपनीचा शेअर फायनल आपल्याला शेवटच्या वर्किंग नोटमध्ये ट्रान्सफर करायचा असतो. आणि तो किती होता, तो होता 13,500. म्हणजे या 13,500 झाले. आता कॅपिटल प्रॉफिट दोन्ही ट्रान्सफर झाले आणि रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा दोन्ही ट्रान्सफर झाले. बघा दोघांना सर्कल दिसते, इकडं पण दोघांना सर्कल दिसते. संपलं. आता काय करायचं, हे झाल्यानंतर अनरिअलाइज प्रॉफिट जर तुम्ही सोडवलेला असेल अनरिअलाइज प्रॉफिट, तर तो या प्रॉफिट अँड लॉसमधून लेस करायचं. मी आत्ताच सांगितलं होतं अनरिअलाइज प्रॉफिट दोन्ही वेळेस लेस करतात, ॲड करत नाही. मग लेस, इथं अनरिअलाइज प्रॉफिट लेस करा. आणि अनरिअलाइज प्रॉफिट लेस करताना फक्त होल्डिंगचा लेस करायचा, म्हणजे एस लिमिटेडचा. मग अनरिअलाइज प्रॉफिट आपण टोटल 400 काढला, त्याच्यापैकी फक्त होल्डिंगचा घ्यायचा. त्याला मी सर्कल करून ठेवतो. किती होल्डिंगचा 300. मग फक्त 300 रुपये वजा करा आणि वजा केल्यानंतर आता फायनल अमाऊंट लिहा.
42,000 प्लस 13,500 मायनस 300 55,200. आन्सर किती आलं? 55,200. हा आपला फायनल प्रॉफिट अँड लॉस आहे. मग फायनल प्रॉफिट अँड लॉस किती? 55,200. वर्किंग नोट संपल्या, सोडवा बॅलन्स शीट. मग चला बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटमध्ये दोन पार्ट असतात. पहिला इक्विटी आणि लायबिलिटी आणि दुसरा असेट. पहिले आपण इक्विटी आणि लायबिलिटी सोडून घेऊ. लायबिलिटी साईडला जायचं आणि या सिक्वेन्सनुसार ही बॅलन्स शीट सोडवायची. मग या लायबिलिटीमध्ये जो सिक्वेन्स आहे त्याच्यापैकी 3 ट्रान्झॅक्शन, शेअर कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट फक्त होल्डिंगचे घ्यायचे आपल्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये आणि बाकीचे जे काही लायबिलिटी असतील त्या दोघांच्या घ्या, होल्डिंगच्या पण आणि सबसिडरीच्या पण. काय सांगितलं मी? शेअर कॅपिटल, रिझर्वचे बॅलन्स आणि प्रॉफिटचे बॅलन्स फक्त होल्डिंगचे घ्यायचे जेव्हा तुम्ही कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतात. मग इथं शेअर कॅपिटल फक्त होल्डिंगचा घ्या. सबस्क्राईब अँड पेड अप. मग लिहा सबस्क्राईब, जसं दिलं तसं लिहून टाकायचं इथं. सबस्क्राईब अँड पेड अप डॅश इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. आणि फक्त होल्डिंगचा बघायचा. होल्डिंगचा किती आहे? एस लिमिटेड 1,50,000. मग डायरेक्ट आउटर कॉलम 1,50,000 फक्त होल्डिंगचा. त्याच्यानंतर रिझर्व दिला, जनरल रिझर्व. रिझर्व आणि प्रॉफिट फक्त रिझर्व अँड सरप्लसमध्ये लिहितात, इथं फक्त कॅपिटल लिहितात. मग रिझर्व अँड सरप्लसमध्ये 1 जनरल रिझर्व. जनरल रिझर्व फक्त होल्डिंगचा. सबसिडीचा का नाही? कारण सबसिडीचा वर्किंग नोटमध्ये ट्रान्सफर झाला. मग जनरल रिझर्व किती? होल्डिंगचा 30,000. मग जनरल रिझर्व लिहा 30,000. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, तो पण इथंच लिहा. मग प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस रिझर्व अँड सरप्लसमध्येच लिहायचा. फक्त प्रॉफिट अँड लॉसची ती अमाऊंट नाही लिहायची. प्रॉफिट अँड लॉसची आपण वर्किंग नोट सोडवली शेवटची आणि त्या वर्किंग नोटचं फायनल उत्तर 6 नंबर वर्किंग नोट 55,200. मग या इकडे वर्किंग नोट नंबर 6 55,200. या पद्धतीने नोट नंबर कॉलमला नोट नंबर लिहा आणि अमाऊंट फायनल प्रॉफिट अँड लॉसची 55,200 ही अमाऊंट लिहायची. या बॅलन्स शीटचं प्रॉफिट अँड लॉस लिहायचं नाही. आता शेअर कॅपिटल, रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस झाल्यानंतर जितक्या पण लायबिलिटी असतील त्या दोन्हीच्या लिहायच्या, होल्डिंगच्या पण आणि सबसिडरीच्या पण. आता हे झाल्यानंतर आपल्याकडे दुसरा पार्ट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट नेहमी लायबिलिटीला लिहितात आणि याची सुद्धा आपण वर्किंग नोट सोडवलेली आहे. मग चला वर्किंग नोटमध्ये मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोट नंबर 3 मध्ये किती सोडवला? 26,250. मग ट्रान्सफर करून टाका. वर्किंग नोट नंबर 3 26,250. मायनॉरिटी इंटरेस्ट किती होता? 26,250. नोट नंबर 3. मग नोट नंबर 3 26,250. त्याच्यानंतर नॉन करंट लायबिलिटी. नॉन करंट लायबिलिटी म्हणजे डिबेंचर, लॉंग टर्म लोन, ज्या लॉंग टर्म लायबिलिटी असतात. शक्यतो आत्तापर्यंत आपण सोडवले, आत्तापर्यंत आलेच नाही. मग नॉन करंट लायबिलिटी येतच नाही. राहिलं शेवटचं करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी 3-4 पार्ट करून ठेवा. क्रेडिटर्स येतात, बिल्स पेबल येतात, त्याच्यानंतर तुमचे बँक ओव्हरड्राफ्ट, टॅक्सची प्रोव्हिजन, हे सगळे तुमच्या करंट लायबिलिटी आहे. त्याच्यापैकी फक्त 2च करंट लायबिलिटी आल्या, बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. मग पहिली लिहा क्रेडिटर्स. पहिली करंट लायबिलिटी क्रेडिटर्स. आणि मी तुम्हाला सांगितलं दोघांच्या दिल्या तर दोघांच्या लिहायच्या, होल्डिंगच्या पण आणि सबसिडरीच्या पण. मग दोघांच्या आहे. मग पुढे लिहा एस लिमिटेड आणि टी लिमिटेड. मग एस लिमिटेडचे क्रेडिटर्स 28,000 इनरला आणि टी लिमिटेडचे आहेत 33,000 इनरला. याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही, इंटर कंपनीची ॲडजस्टमेंट नाही. मग डायरेक्ट टोटल करा आणि आउटरला लिहा 28,000 प्लस 33,000. उत्तर आलं 61,000. त्याच्यानंतर दुसरी लायबिलिटी आहे बिल्स पेबल. मग लायबिलिटी नंबर 2, करंट लायबिलिटी नंबर 2 बिल्स पेबल, शॉर्टमध्ये बिल्स पेबल, B/P. बिल्स पेबल एस लिमिटेडचे नाही, फक्त टी लिमिटेडचे. मग ज्याचे आहे त्याचेच लिहा टी लिमिटेड. आणि टी लिमिटेडचे बिल्स पेबल डायरेक्ट 12,000. डायरेक्ट आउटरला लिहून टाका 12,000. याच्यावर इंटर कंपनी ओविंग बरेच विद्यार्थी सोडवतात, तर इंटर कंपनी ओविंग सोडू नका, कारण बिल्स पेबल पूर्ण ऑल इश्यू झालेले बघा, वर ऑल इश्यू इन फेवर ऑफ एस लिमिटेड पूर्ण इश्यू झाले, म्हणून त्याच्यावर काही इंटर कंपनी ओविंग सोडवायचं नाही. मग 12,000 डायरेक्ट आउटरला लिहिले. लायबिलिटी साईड संपली. मग इकडं जर लायबिलिटी संपल्या तर ही पण आपला पहिला पार्ट संपला. करून टाका टोटल. मग टोटल करा 1,50,000 प्लस 30,000 प्लस 55,200 प्लस 26,250
प्लस 61,000 प्लस 12,000 3,34,450. मग टोटल लिहा 3,34,450. लायबिलिटी साईडची टोटल आली 3,34,450. आता असेट साईड सोडूया. मग चला वरती घेऊ थोडं आणि असेट साईड सोडून घेऊ. दुसरा पार्ट आहे आपला असेट. दुसरा पार्ट आपण सोडूया असेट. मग असेटमध्ये दोनच भाग येतात, नॉन करंट असेट आणि करंट असेट. नॉन करंट असेटमध्ये दोन असेट, टँजिबल फिक्स असेट, इनटँजिबल फिक्स असेट. टँजिबलमध्ये सगळ्या बिल्डिंग मशिनरी फर्निचर वगैरे जे दिसतात त्या टँजिबलमध्ये, आणि इनटँजिबलमध्ये गुडविल जे आपलं उत्तर आलेलं आहे तेवढं आपण लिहितो. मग इथं बघा गुडविल हे नाही लिहायचं, गुडविलची वर्किंग नोट लिहायची, आणि वर्किंग नोटमध्ये जे गुडविल आलेले हे जे गुडविल आहे ते वर्किंग नोटला ट्रान्सफर झालं. मग जुन्या बॅलन्स शीटचं गुडविल सोडून द्या. लँड अँड बिल्डिंग टँजिबल आहे का इनटँजिबल आहे? टँजिबल आहे. मग टँजिबलमध्ये लिहा 1 नंबर लँड अँड बिल्डिंग. आणि असेटसुद्धा दोन्ही कंपन्यांचे असतील, होल्डिंग आणि सबसिडी, तर दोन्हींचे लिहायचे. लँड अँड बिल्डिंग एस लिमिटेड आणि टी लिमिटेड. एस लिमिटेडचे किती? 37,500. इनरला लिहा 37,500. आणि टी लिमिटेडचे आहेत 30,000. दोघांची टोटल, याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही, दोघांची टोटल आउटरला 67,500. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी सुद्धा टँजिबल असेट आहे. मग 2 नंबर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. मग त्यासुद्धा दोन्ही कंपन्यांच्या दिल्या, तर दोन्हीचे लिहा. अगोदर लिहा एस लिमिटेड आणि नंतर लिहा टी लिमिटेड. मग एस लिमिटेडची प्लांट अँड मशिनरी बघा जुन्या बॅलन्स शीटला 60,000. फक्त जुन्या बॅलन्स शीटला फॉलो करा, बाकी काहीच करू नका. आणि टी लिमिटेडचं आहे 33,000. मग 60 आणि 33, 60 आणि 33 किती होतात? 93,000. मग टोटल आउटरला लिहा 93,000. त्याच्यानंतर फर्निचरसुद्धा टँजिबल असेट आहे. मग 3 नंबर नॉन करंटमध्ये टँजिबलमध्येच लिहायचं फर्निचर. आणि फर्निचरसुद्धा दोघांचं, मग दोघांचं दिलेलं आहे, दोघांचं लिहा. पहिले लिहा एस लिमिटेड आणि नंतर लिहा टी लिमिटेड. मग फर्निचर एस लिमिटेडचं दिलं 10,500. इनरला लिहा 10,500. आणि दुसऱ्याचं दिलं टी लिमिटेडचं 3,000. मग टोटल किती झाली? 10 आणि 3 13,500. 13,500. दोघांचे फर्निचर म्हणजे जेवढे असेट दोघांचे असतील दोघांचे लिहायचे आणि टोटल आउटरला, कारण ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, ती होल्डिंग कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे जी आपण कॉस्ट ऑफ कंट्रोलमध्ये घेत असतो. इन्व्हेस्टमेंट परत आपल्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये येत नाही, सोडून द्या. आता स्टॉक डेटर्स आणि बॅलन्स ॲट बँक. स्टॉक डेटर्स आणि बँक हे सगळे पण आपल्या करंट असेट आहे, त्या सगळ्या करंट असेटमध्ये जातील. त्याच्या अगोदर इंटँजिबल असेट. इंटँजिबल असेट आपली गुडविल कधी लिहायची? जेव्हा वर्किंग नोटचं उत्तर गुडविल आलेलं असेल. तर आपल्या वर्किंग नोटचं उत्तर गुडविलच आलेलं आहे. आणि या वर्किंग नोटचं उत्तर जर कॅपिटल रिझर्व्ह आलं तर मग इंटँजिबल असेट गुडविलमध्ये येणार नाही, तर कॅपिटल रिझर्व्ह लायबिलिटी साईडला रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व्ह आपण रेकॉर्ड करणार. कॅपिटल रिझर्व्ह आलं वर्किंग नोटचं उत्तर लायबिलिटीमध्ये लिहा कॅपिटल रिझर्व्ह. आणि गुडविल आलं तर असेटमध्ये लिहा गुडविल. तर आता गुडविल मग असेटमध्ये लिहा 27,750. वर्किंग नोट नंबर 4. इंटँजिबलमध्ये लिहा गुडविल. कॅपिटल रिझर्व्ह आलं तर वरती लायबिलिटीमध्ये दाखवायचं. मग गुडविल वर्किंग नोट नंबर लिहा 4. आणि किती अमाऊंट आहे गुडविलची? गुडविलची अमाऊंट आहे 27,750. बघा मी याला पण टिक केलं, याला पण टिक केलं, सगळे ट्रान्सफर झाले. 27,750. मग गुडविल लिहा 27,750. त्याच्यानंतर करंट असेट, स्टॉक डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश, या सगळ्या करंट असेट आहे. त्याच्या अगोदर पहिली आली स्टॉक. मग नंबर 1 ची लिहा स्टॉक इन ट्रेड. दोन्ही कंपन्यांच्या दिल्या तर दोन्ही कंपन्यांचे लिहायचे. मग एच लिमिटेड एस लिमिटेड दोन्ही दिले. मग एस लिमिटेड आणि टी लिमिटेड दोघांचे लिहा. मग एस लिमिटेडचा स्टॉक बघा जुन्या बॅलन्स शीटला 30,000 आणि दुसऱ्याचा 27,000. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का? आहे.
मग इनरला लिहा 57,000, टोटल किती झाली 57,000. कोणती ॲडजस्टमेंट होती सर? स्टॉकवर नेहमी अनरिअलाइज प्रॉफिटची ॲडजस्टमेंट सोडवतात, जी तुम्ही इथं सोडवली ना. अनरिअलाइज प्रॉफिट होल्डिंगचा 300 रुपये तो प्रॉफिटमधून लेस केला आणि दुसऱ्यांदा स्टॉकमधून लेस करायचा. मग चला, स्टॉकमधून लेस अनरिअलाइज प्रॉफिट, अनरिअलाइज प्रॉफिट फक्त होल्डिंगचा, आणि होल्डिंगचा अनरिअलाइज प्रॉफिट आपण इथं सर्कल करून ठेवला. किती? 300 रुपये. जेवढे प्रॉफिट अँड लॉसमधून लेस केले तेवढे स्टॉकमधून लेस करा 300 रुपये. मग 57,000मधून 300 वजा होतील, आउटरला जाणार 56,700. तर या पद्धतीने स्टॉकवर अनरिअलाइज प्रॉफिट वजा करायला विसरू नका. स्टॉक नंतर डेटर्स. मग 2 नंबरची करंट असेट लिहा डेटर्स, आणि डेटर्ससुद्धा दोन्ही कंपन्यांचे दिले तर दोन्हींचे लिहा. एस लिमिटेड आणि टी लिमिटेड. मग डेटर्स बघा, एस लिमिटेडचे आहे 9,000 आणि टी लिमिटेडचे आहे 28,500. मग दोघांची टोटल, याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही. मग 9,000 प्लस 28,500, आउटरला 37,500. त्याच्यानंतर शेवटची असेट बॅलन्स ॲट बँक, त्याला कॅश ॲट बँक म्हणतो आपण, ती पण आपली करंट असेट आहे. 3 नंबरची करंट असेट बॅलन्स ॲट बँक, बॅलन्स ॲट बँक, आणि याच्यामध्ये पण दोघांचे नावं लिहा, एस लिमिटेड आणि टी लिमिटेड. मग एस लिमिटेडचा बॅलन्स किती आणि टीचा किती? एस लिमिटेडचा आहे 19,000. मग एस लिमिटेडचा लिहा 19,000 आणि टी लिमिटेडचा लिहा 19,500, आणि दोघांची टोटल करून आउटरला 38,500, 38,500. मग टोटल आपला बँक बॅलन्स पण झाला. बँक बॅलन्स नंतर काहीच नाही आहे, संपलं. मग आपली असेट साईड पण संपून टाका. तिकडं असेट संपल्या तर इकडं पण असेट संपल्या, करून टाका टोटल. मग 67,500 प्लस 93,000 प्लस 13,500 प्लस 27,750 प्लस 56,700 प्लस 37,500 आणि 38,500, 3,34,450. करून बघा, चेक करा. 3,34,450 आणि इकडं पण बघा 3,34,450. तर या पद्धतीने बॅलन्स शीट टॅली झाला. फक्त वर्किंग नोट्स प्रॉपर जमल्या तर हे बॅलन्स शीट काही नाही आहे, एक खूप सोपं आहे. फक्त वर्किंग नोट समजून घ्या. जर जेव्हा तुमचा इयर 2 भागामध्ये डिवाइड होणार तेव्हा क्लोजिंग बॅलन्स, फक्त ओपनिंग बॅलन्स तर पूर्ण कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचा, फक्त क्लोजिंग बॅलन्स या रेशोनुसार दोघांमध्ये वाटायचा. कॅपिटल प्रॉफिटमध्ये 1 शेअर वाटा आणि रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये 3 शेअर वाटा या प्रॉब्लेमसाठी. तर या पद्धतीने बघा, 3 महिने कॅपिटल प्रॉफिट, 9 महिने रेव्हेन्यू प्रॉफिट, मग त्यांचा रेशो आला 1 आणि 3. मग क्लोजिंग बॅलन्स समजा 5,000 रुपये असेल तर 5,000चे 4 शेअर करायचे, त्याच्यापैकी 1 शेअर कॅपिटल प्रॉफिटमध्ये लिहायचा, 3 शेअर रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये लिहायचे. तर त्या पद्धतीने फक्त क्लोजिंग बॅलन्स. मग क्लोजिंग बॅलन्स इथं फक्त 2 होते, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस, ते आपण शोधले होते. मग 3,000चा 1 शेअर 750 आणि 21,000चा 1 शेअर 5,250 कॅपिटल प्रॉफिटमध्ये. मग 3,000चे 3 शेअर बघा इथं, 3,000चे 3 शेअर 2,250 रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये आणि 21,000चे 3 शेअर 15,750 रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये. मग रेव्हेन्यू प्रॉफिटमध्ये फक्त क्लोजिंग बॅलन्स जातात, बाकी काहीच नाही. फक्त कॅपिटल प्रॉफिटची वर्किंग नोट प्रॉपरली सोडवता आली पाहिजे. अशाच नवनवीन प्रॉब्लेमच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लॉग इन करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला परत आपण नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.